भगवंतांची कारण त्यांच्या रूपात अनेक कथेचा विस्तार होतो. कीर्तन सेवा ही त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्याच कृपेने होणार आहे. त्यांच्या रूपात अनेक कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास शरण शरण हनुमंता तुम्हा मानव रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मधला व्यास सुरता. हनुमंतरायांच्याकडून भक्तीची वाट या ठिकाणी रामदास स्वामींनी स्वीकारली. त्यांच्यापासून गोंधळकर महाराजांनी आचरले आणि सगळ्यांच्यापासून आपण या ठिकाणी नामस्मरणात्मक असं करतो. दिन आणि दुर्बळ अशी सुकर अशी हरिकथा. गेले 5 दिवस आपण याच भागावरती कृष्ण चरित्र ते उच्चारावे गेले आपण आस्वाद घेतोय आणि त्यामध्ये सुद्धा आपण गोडीने सहभागी होतो. दररोज या ठिकाणी एका मुलग्यावरती असा हा सप्ताह आयोजित आहे. पण त्या मुलग्यापेक्षा बाकीचे कार्यकरी जरा बरे असतात. म्हणजे त्यातले सर्व माणसं असतातच चहा करणं, चहा देणं वगैरे वगैरे साठी. पण काळासाठी आज यातली बरीचशी मंडळी आहेत ज्यांच्यावरती सप्ताह आहे ना, त्यातली बरीचशी मंडळी ठाणे घेऊन उभे. आनंद आहे. अक्रूर हा या ठिकाणी गोकुळामध्ये येऊन पोचलेला आहे. आता उद्या निघायचं सगळे ठिकाणी सगळ्यात मिळून काढूया म्हटले. उद्या गोपिकाने ठरवलं अक्रूर हा कसा नेतोय ते रथावरती दोघं बसले. यशोदाला लहानपणापासून ते सगळे खेळ म्हणा, घोड्या म्हणा, सगळं काही आठवलं आणि डोळ्यांना अश्रुधारा तोपर्यंत गोपिकांनी सुद्धा ठरवलं आपण याला घरी दूध त्या ठिकाणी मिळू नये म्हणून कुलपामध्ये ठेवलं. आता आम्ही दही दूध कोणाला देणार, कोणी कोणाला देणार अशा निराहाने त्या व्याकुळ झालेल्या आहेत. तोपर्यंत कृष्ण आणि बलराम रथावरती जाऊन बसले सुद्धा. गोपिकांनी रथाला वेळा दिला. अक्रूरा तू अक्रूर नसून महाक्रूर आहेस म्हणून तर आमचं काळी या ठिकाणी घेऊन चाललेलं आहे. विनोमी करताय. अक्रूरा नेऊ नको बघ Ah!
राधा जरा उशिरानं आली. ती पळतच आली आणि रथाच्या पुढंच आडवी अशा प्रकारे झोपलीच. स्नेहापूर्वक तुला न्यायचं असेल रथ तर हुशार माझ्या अंगावर होती. ठाकूर धबकला तर कसं काय रथ न्यायचा. पण तेवढ्यात राधेचं त्या ठिकाणी कृष्णावरती असलेली खरी भक्ती, निस्सीमाच्या प्रकारची भक्ती पाहिली आणि अक्रूराच्या सुद्धा डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागली. खरोखर भक्ती असावी तर अशी राधेसारखी आडवाच्या नादात किंवा रथ जाऊ द्यायच्या नादात राधा ही कृष्ण स्वरूप झाली, कृष्ण रूप झाली. अस्तित्वच राहिलं नाही आणि काय झालं, वंचित झाली. म्हणून तिला बाजूला घ्यायचं तेव्हापर्यंत अक्रूरानं रथ बाजूला सारखला आणि मथुरेच्या दिशेला चालवलेला आहे. धाय मुंडून सडी गोकुळ त्याला म्हणतायत. आता करायचं काय. कंसाच्या ताब्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी तो काही सरळ सोडणार आहे. पण याला काय माहिती आहे याचं सामर्थ्य किती आहे. हळूहळू हळूहळू अक्रूर येताना जितक्या वेगात रथ हाकत होता त्याच्यापेक्षा प्रमाणात रथ त्यानं चालू केला. कारण कृष्णाचं सानिध्य जास्तीत जास्त आपल्याला मिळावं. ठरल्याप्रमाणे मथुरेमध्ये तो रथ नेला आणि उपवनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी या लोकांना उतरवलं. अक्रूर तिथंच रथ ठेवून कंसाला वधे देण्यासाठी गेला. सांगितलं किंवा तुमच्या सांगण्याप्रमाणे की बलराम आणि कृष्ण दोघांनाही घेऊन आले. त्याला आनंद व्हायच्या ऐवजी तो थरकाप त्याच्या शरीरात झाला सगळा. पाणी प्यायला घेतलं तर फेकून द्यायला लागला, त्यात कृष्ण दिसायला लागला. जेवायला वाटलं तर ते ताट फेकून दिलं, त्यात कृष्ण दिसायला लागला. अंथरुणावर पडल्याबरोबर त्याला कृष्ण समोर कृष्ण दिसायला लागला. का होईना शेवटी सुद्धा त्याला सारखा कृष्ण दिसायला लागला. मध्य समय का होणार आता मरायचं तरी सुद्धा त्याला कृष्ण दिसू लागला. खरं पहिल्यापासून जर त्याला आराधना केली असती तर त्याचा सुद्धा उद्धार केला असता. जसा कालियाचा केला, पुतनेचा केला, असुरासुराचा केला, आणखी अनेक दैत्यांचा जसा उद्धार केला तसा ह्याचाही केला असता. पण याच्या अंतःकरणात कृष्ण हा शिरला नाही. भीतीमुळे कृष्ण शिरला. भक्तीमुळं आणि भीतीमुळं त्यात फरक आहे. भीतीनं राम 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 म्हणणं वेगळं, जगदंब अडचणीत सापडल्यानंतर ते वेगळं, आणि निवांत बसून परमेश्वराचं चिंतन करणं दोन्हीत फरक आहे. आपण तेच नाव घेतो, रामच घेतो नाव, पण दोन्ही मध्ये घेण्यात फरक आहे. यानं कृष्ण कृष्ण म्हणायला सुरुवात केली पण फार उशिरा झाला. खरं त्याला अगोदरच हे नातं कृष्णाचं जोडायला पाहिजे. कृष्ण कसा आहे चहू नात्याने आहे. कृष्ण माझी कृष्ण माझी माता, कृष्ण
साधन त्या ठिकाणी आणायचं. तोपर्यंत ठरल्याप्रमाणे गोकुळवासिनीनं गोपाळ गोपिका हे सगळे चित्रकूट झाले. दुसऱ्या दिवशी कृष्ण बलरामाला त्या दिवशी आणला आणि हे चालत 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 त्या ठिकाणी मथुरेच्या जवळ असलेल्या उपवनामध्ये पोहोचले. उपवनात आल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला, पण आनंद क्षणभरच टिकला. कारण पुन्हा रथ तो त्या ठिकाणी जुंपला आणि त्या दोघांना बसवलं. कृष्णाला बसवलं, बलरामाला बसवलं आणि तो थोडासा पुढे नेल्यानंतर कृष्ण परमात्मा म्हणाले, आता असं करूया की सगळेच चालतायत, आम्ही सुद्धा चालतो. म्हणून ते दोघे खाली उतरले आणि चालायला सुरुवात केली. एवढ्यात कंसाने एक मदोन्मत्त हत्ती त्याला आणखी मध्य बांधलं की जेणेकरून हा कृष्णाच्या रस्त्यावर त्याला अड्डेल आणि सोंडेनं फेकून देईल. हत्ती हळूहळू पुढे येतोय, कृष्ण हळूहळू पुढे चाललेला आहे. पण कृष्णाने त्या हत्तीकडे पाहून काय घाबरलं नाही, काही नाही. ताकद इतकी होती की सरळ अशा प्रकारे सोंडेला उचलून माग फेकला आणि रस्ता मोकळा केला. विठ्ठल विठ्ठल हत्ती माग फेकला. एवढं कळल्यानंतर तरी कंसानं सावध व्हायला पाहिजे. अरे हत्तीसारखा महाप्राणाला हो साधाच फेकून देतोय, मग आपली काय गत होईल? हळूहळू ती मिरवणूक पुढे निघालेली आहे. अरे कशाची मिरवणूक आहे? इतकं जोरात काय वाद्य वाजतायत? कोण आले ते तरी बघावं. म्हणून एक बरीच कपडे त्या ठिकाणी कंसाचे धुतलेले अशा प्रकारचे होते, ते घेतले आणि बघायला लागला. कृष्ण म्हणाला, इकडे दे. आता काय त्या कंसाला त्या कपड्याचा उपयोग आहे? ते मी माझ्या डोळ्यांना वाटतो. अरे दूध चोरणाऱ्या, दही चोरणाऱ्या, तुला या कपड्याचा का उपयोग आहे? असे म्हटल्याबरोबर एक चपराक केली. तसे सगळे ते कपडे दिले आणि कृष्णाने घेतले आणि सगळ्या टाळकऱ्यांना वाटलं, सगळ्या गोपाळांना वाटले. बघा नवे कपडे घेऊन आलाय शिल्पी तंतुराय नाव. त्यांना आधीच बघितलं ह्या पार्टाची काय अवस्था झाली ती. त्यांना आपले अगोदरच कपडे दिले. वाट बाबा सगळ्या गोपाळांना वाट मोकळी करून दिली. मिरवणूक पुढं 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 झालेली आहे. तेवढ्यात कैकेयीला मागच्या अवतारामध्ये नको त्या गोष्टी सांगून रामाला वनवास घडवणारी कैकेयीची दासी त्या ठिकाणी मंथरका. कृष्णाने त्यावेळेला रामाने शाप दिला होता, मी ज्यावेळेला कृष्णावतार धारण ठेवेल त्यावेळेला तू 8 ठिकाणी वाकडे होशील. अष्टावक्रा कुब्जा, 8 ठिकाणी वाकडे असतील ती कुब्जा. चंदन त्या ठिकाणी वाटीमध्ये घेतलेलं आहे. कृष्णा, खरोखर हे चंदन मी कंसाला घेऊन चालले, पण तू भेटलास. हा चंदन तुलाच लावते. मात्र एक अट आहे, उद्या मात्र माझ्या घरी येऊन मला दर्शन दिलं पाहिजेस. कृष्ण म्हणाले, ठीक आहे, तुझ्या या 8 ठिकाणी असलेला भाग सुद्धा काढून टाकेन आणि तुझा सुद्धा होकार करेन. वचन दिल्याप्रमाणे ती आपल्या घरी गेली आणि हळूहळू मिरवणूक ती कंस दरबारामध्ये जाऊन पोहोचली. कंस घाबरला, अतिशय झाला. बसला होता सिंहासनावरती, पण थरथर थरथर कापत होता. अरे गवळ्याच्या भावा, ये समोर ये. आणखी काही दैत्य शिल्लक राहिलेले होते, त्यातले अति बलाढ्य होते ते म्हणजे मुष्टिक आणि चाणूर. ते दोघं समोर आले. मुष्टिक अगोदर म्हणाला, कोणाबरोबर आधी युद्ध खेळतोयस? चाणूर म्हणाला, माझ्याबरोबर आधी खेळतोस का? कृष्ण म्हणाला, सगळ्यांच्याच बरोबर युद्ध खेळायसाठी तर मी आलो युद्ध. माझा अवतारच त्याच्यासाठी आहे. एकच अशा प्रकारचा ठोसा दिला. शस्त्र हातात नाही, काही नाही. रक्तबंबाळ होऊन उचक्या देऊन मुष्टिक गतप्राण झाला. चाणूराने कृष्णाने
आणि मग शेवटी खरखर कापत असलेल्या कंसाची शेंडी धरली कृष्णाने आणि परत खाली आणला आणि फिरवून आपटल्याबरोबर तो सुद्धा प्राण झाला. कंस ठार झालेला त्या मथुऱ्यामध्ये कळल्याबरोबर सगळे जसं तांदळाचे खडे बाजूला काढून कसा तांदूळ निवडतो तशी मथुरा त्या ठिकाणी दैत्यहीन म्हणजे दैत्याच्या शिवाय असलेली मथुरा त्या ठिकाणी. पहिल्यांदा जर कृष्णाने कोणतं काम केलं असेल तर मातृदेवो भव पितृदेवो भव मातृदेव उग्रसेन त्या ठिकाणी बरोबर होते त्यांना आणलं आणि अक्रूर त्या ठिकाणी होतात. नंदराज तोपर्यंत आलेला आहे. नंदराज म्हणाले बाबा आपल्या सगळ्या यादवांच्या मध्ये मोठा असला कोण असेल तर हा अक्रूर आहे, त्याला सगळ्यांनी नमस्कार करायचा. कृष्ण परमात्मा नमस्कार करायला गेले परंतु अक्रूराला त्या ठिकाणी नमस्कार करून नाही दिला. बलरामाला कसा तरी केला पण अरे तू त्या ठिकाणी जरी यादवांच्या मध्ये तुम्ही जरी श्रेष्ठ असला तरी तुमचा मी नमस्कार स्वीकारू शकत नाही, कारण तुम्ही मला इथपर्यंत आणून पोहोचवलेला आहे. सगळ्यांनी एकमेकांना नमस्कार केले. योग्य असा दिवस बघितला, मुहूर्त पाहिला आणि उग्रसेनाला राज्याभिषेक करायचा. मथुरेचं राज्य उग्रसेनाच्या राज्यात. मथुरा इतकी शुद्ध स्वच्छ अशा प्रकारची झाली. कृष्ण परमात्मा सुद्धा आनंदला आणि मग सगळे गोपाळ, सगळ्या गोपिका, नंदराजा, यशोदा हे सगळे त्या ठिकाणी गोकुळाच्या दिशेने निघाले. पण जाताना पावलं जड झाली, पावलं काय उचलत नाही. आता कृष्णाचा विरह काय सहन होतो पण तरी अवस्था तशी असल्यामुळे त्यांना जावं लागलं. आणि मग गोकुळामध्ये गेल्यानंतर मात्र प्रत्येक दिवसाची आठवण व्हायला लागली. गाई गुरं चालत असताना कृष्ण कसा त्या ठिकाणी मदत करायचा, गोपाळांना त्या ठिकाणी दही दूध कसं भरपूर खायला मिळायचं, दोन्ही कसं खायला मिळायचं या आठवणीने त्या चिंताग्रस्त झालेले सगळं गोकुळ मथुरेकडे त्या ठिकाणी सारखं डोळे लावून बसलेलं आहे. शेवटी कृष्णानं उद्धवाला पाठवलं आणि त्यांचं सांत्वन करून त्यांना म्हणावं कृष्ण खुशाल आहे, काय काळजी करू नका, तो आता तिथे थांबलेला आहे. पण कुणी ऐकायला तयार नाही. उद्धवा तू आलायच करा, पण बरोबर कृष्णाला मांडला असतं तर बरं झालं असतं. ठराविक वेळेला कृष्ण हा परत येईल तुमच्या दर्शनासाठी, पण मला एकच तर सांगितलेलं आहे तुम्ही रडू नका, मला सांत्वन करण्यासाठी पाठवलेलं आहे. त्या दिवसापासून गोपिकांनी सांत्वन झालं, शोक करायचा थांबला आणि नंतर जे काय घडलं हे आपण थोडक्यात पाहूया. विठोबा
यशोदेला म्हणतात आम्हाला करमत नाही त्याच्याशिवाय आम्ही बाजाराचं निमित्त करून का होईना जाऊ का आपण पुरेला बघा आता तिकडे सगळं स्वच्छ वातावरण झालेलं आहे तुम्हाला कोणी त्रास देणार नाही काय नाही प्रत्येकीने दह्याचा त्या ठिकाणी डेरा भरायचा प्रवेश केला की दही घ्या पोळी घ्या दूध घ्या हे म्हणायचं विसरून जायचं गोविंद घ्या कोणी गोपाळ कृष्णाने जितक्या गोपिका होत्या तितकी रूप धारण केली आणि प्रत्येकीच्या डेऱ्यामधून हळूच त्या ठिकाणी वर असं डोकं काढलं नमस्कार केला बरोबर तुम्ही आणि दह्यांगावरती कसं स्थान ठेवलं सांडलं कसं काय
Hare